आपण रणजी ट्रॉफी जिंकू शकतो हा कॉन्फिडन्स येण्यासाठी मुंबईला हरवणं हे कितपत महत्त्वाचं असतं? याच्यात अक्षय वाडकरचा वाटा कितपत आहे? मुंबई म्हटलं तर एक लिगसी कॅरी करते. 42 टाइम्स ते टायटल्स जिंकलेले आहे. ते प्लेयर्स इंडियाला रिप्रेझेंट केलेले आहे. चांगल्या लेवलवर खेळते, IPL लेवलवर खेळत आहे. मुंबईसारख्या टीमला जर तुम्ही मारलं तर तुम्ही खूप मोठं काम केलं की तुम्ही अचीवमेंट खूप केली. आमचा हाच प्रयत्न होता की नमस्कार, कट्ट्यावरच्या गप्पांच्या विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी अमोल कराडकर, माझ्याबरोबर बसलाय अक्षय वाडकर, विदर्भाचा कर्णधार आणि जो विदर्भाच्या 4 अंतिम सामन्यांमध्ये रणजी ट्रॉफीतल्या खेळू शकणारा कदाचित एकमेव विदर्भाचा खेळाडू ठरेल. एक खेळाडू अजून विदर्भाचा आहे, पण तो विदर्भासाठी खेळणार नाहीये. तर अक्षय, स्वागत आहे तुझं स्पोर्ट्स कट्ट्यावर. आणि अर्थात अभिनंदन सांगतानाच तुझ्या कर्णधार पदाखाली सलग 2 वर्ष विदर्भ अंतिम सामन्यात पोचलेला आहे. याच्यात अक्षय वाडकरचा वाटा कितपत आहे? सर तसं बघितलं जाईल तर म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे तो की ॲट प्रेझेंट तुम्ही बघू शकाल की विदर्भ 4दा रणजी ट्रॉफी फायनलला पोहोचली आहे आणि त्याच्यामधून प्लेइंग 11मध्ये मी एकटा आहे. तर मी माझा प्रयत्न करेल की माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मी पूर्ण माझ्या टीमसाठी देऊ. एक असा थॉट असतो की यार आम्ही फायनलला पोचलो आहे, कसा राहील फायनल, काय होतं फायनलमध्ये, काही वेगळं तर नसतं. पण ते जे हार्टबीट्स असतात, ते जे नर्व्स असतात, ते कंट्रोल करणं, ते कूल डाऊन करणं, बस तेच एक प्लेअरचं काम असतं, ते एक कॅप्टनचं काम असतं आणि ते एक एक्सपिरियन्स प्लेअरचं काम असतं. जे की ॲट प्रेझेंट बघितलं जातं मी आणि अक्षय वखरे आहे, आम्ही दोघं तेव्हाच आहे की आम्ही 4 रणजी ट्रॉफीच्या फायनलमधले आम्ही दोघं आहे. तर आम्ही प्रयत्न करू आमच्या टीमला की जेवढं त्यांच्यापासून जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करू. आणि इम्पॉर्टंट आहे की त्यांना प्रेझेंट मोमेंटमध्ये ठेवणं. असं असं होतं की यार की काय होऊ शकते, काय करायला पाहिजे, काही नवीन करू का, काही वेगळं करायला जाऊ का. पण जे करत आला आहे, जे प्रोसेस तुम्ही मागच्या 2 वर्षापासून, 3 वर्षापासून, 10 वर्षापासून करत आहे, ते सेम प्रोसेसवर ज्याच्यावर तुम्हाला सक्सेस मिळत आहे त्याच्यावर स्टिक राहणं आणि ते अप्लाय करणं. तर ह्याच गोष्टी. ओके. आता तू जे म्हणलास त्याच्यात एक मुद्दा महत्त्वाचा आहे की मुंबईशी सलग 2 वेळा नॉकआउट्समध्ये खेळून पहिल्यांदा हरून दुसऱ्या वर्षी त्यांना हरवणं. ओके. तर हे आपण मुंबईला हरवू शकतो. मागच्या वर्षी तुम्ही जवळ पोचलात. मुंबई शेवटची 2018-19ला नागपूरला आले तेव्हा मी बघितलं. तुम्ही त्यांना 2.5 दिवसात संपवलं. तर तो एकीकडे आपण रणजी ट्रॉफी जिंकू शकतो हा कॉन्फिडन्स येण्यासाठी मुंबईला हरवणं हे कितपत महत्त्वाचं असतं? म्हणजे सर मुंबईलाच हरवायचं आहे अशातला भाग नाही आहे. पण पुढे एक टीम आहे, ती खेळायला आली आहे. ते प्लेयर्स इंडियाला रिप्रेझेंट केलेले आहे, चांगल्या लेवलवर खेळते, IPL लेवलवर खेळत आहे. आमचा हाच प्रयत्न होता की तुम्ही एका प्लेयरला बघा आणि तो प्लेयरचे काय विकनेसेस आहे, काय स्ट्रॉंग पॉईंट्स आहे. डेफिनेटली कसं आहे की मुंबई म्हटलं तर एक लिगसी कॅरी करते. 42 टाइम्स ते टायटल्स जिंकलेले आहे. ते त्यांच्या आधीच्या रोल मॉडेल्सला फॉलो करतात, त्यांच्या आधीला. तर ते बघत आले की कसं जिंकतात. आता आम्ही फायनलला पोहोचलो होतो, तर आमचे पण नर्व्स थोडेसे हाय होते की कसं होईल, काय होईल. पण तेच आहे, त्यांनी इतक्यांदा नॉकआउट्स खेळलेले आहे, फायनल्स खेळलेले आहे. त्यांच्यासाठी एक नॉर्मल गेमसारखा होता. पण आमच्यासाठी तसं नव्हतं की आमच्यासाठी एक खूप मोठा मॅच होता. 2017, 18, 19 नंतर आम्ही लास्ट इयर 5-6 वर्षानंतर आम्ही परत फायनलला पोहोचलो होतो. सगळ्यांचे एक्सपेक्टेशन्स होते, आमचे स्वतःचे एक्सपेक्टेशन्स होते की आम्ही चांगलं करावं. पण तेच एक मुंबईसारख्या टीमला, म्हणजे असं म्हणतात की मुंबईसारख्या टीमला जर तुम्ही मारलं तर तुम्ही खूप मोठं काम केलं की तुम्ही अचीवमेंट खूप केली.
तर ते आहे सर, म्हणजे त्या गोष्टी आहे. पण आफ्टर ऑल तुम्हाला एक क्रिकेट खेळायचं असते आणि तुम्ही त्या गिव्हन डेला तुम्ही कसा परफॉर्मन्स करता, तुमचे काय विचार असतात, त्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. मुंबईची लेगसी सगळ्यांना माहिती आहे. 90 वर्षात 42 वेळा जिंकणं, 6 वेळा उपविजेतेपद मिळवणं. विदर्भाने गेल्या 10 वर्षात मुंबईसारखंच काम केलंय. 4 वेळा अंतिम सामन्यात पोहोचलेत, 2 वेळा ऑलरेडी जिंकले, तिसऱ्यांदा जिंकू शकताय तुम्ही. हे सामान्य क्रिकेट फॅनला, किंवा आता मी पुण्यात वाढलो, मुंबईत 20 वर्ष झाले काम करतोय, तर जोपर्यंत तुम्ही क्वालिफाय नव्हता झाला तेव्हा तू एज ग्रुपमध्ये, तेव्हा 23, तेव्हा 25 असेल, तेव्हा तू असशील, तोपर्यंत म्हणजे खरं खरं तुझ्या पिढीला पहिल्यांदा कधी जाणवलं की रणजी ट्रॉफी आपण जिंकू शकतो बुवा? तू खेळताना, सुरुवात करताना तुझ्या डोक्यात आलं होतं? नाही, म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली होती क्रिकेटची, तेव्हा तर मी हे पण विचार नव्हता केला की बाबा मी विदर्भासाठी कधी रिप्रेझेंट करील. पण तेच आहे, तुमची एक आवड असते, तुम्ही त्या आवडीने तुम्ही खेळत जाता. मग एक अशी वेळ येते की तुम्ही क्लब लेवलमध्ये तुम्ही चांगला परफॉर्म करता, तुम्ही कंटिन्यू परफॉर्म करत जाता. मग तुम्हाला ट्रायल्ससाठी बोलवता, तुम्ही ट्रायल्समध्ये परफॉर्म करता. मग तुम्ही तुमच्या स्टेटला सिलेक्ट होता, तिथे तुम्ही तुमच्या स्टेटसाठी रिप्रेझेंट करता, तिथे परफॉर्म करता. तिथे करत 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 म्हणजे मी जेव्हा खेळलो रणजी ट्रॉफी, त्याच वेळेस विदर्भ पहिल्यांदा जिंकली. म्हणजे माझा तो फर्स्ट एक्सपिरियन्स होता रणजी ट्रॉफीचा. प्लस त्याच वर्षी आम्ही कोणत्याही एका क्रिकेटरला एक त्याचं स्वप्न असते की तो एक जर रणजी ट्रॉफी, पहिले तर रणजी ट्रॉफी खेळायचं त्याचं एक स्वप्न असते की आपलं, जर आपण क्रिकेट खेळत आहे तर आपल्याला रणजी ट्रॉफी खेळायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं स्वप्न असते की रणजी ट्रॉफी रणजी ट्रॉफी कप हातात जिंकणं. भरपूरसे क्रिकेटर खेळतात, फर्स्ट क्लास खेळून रिटायर होऊन जातात, पण त्यांचं ते स्वप्न पूर्ण होत नाही. म्हणजे मी तर स्वतःला खूप नशीबवान मानतो की मी रणजी ट्रॉफी खेळलो, त्याच वर्षी आम्ही रणजी ट्रॉफी जिंकलोय. चंदू सर आले त्या वर्षी, त्यांनी येऊन आमच्यामध्ये डिसिप्लिन आणला. म्हणजे ते म्हणाले की तुमच्यामध्ये खूप भरपूर टॅलेंट आहे, तुम्ही सगळे आहात, म्हणजे चांगले क्रिकेटर्स आहात, चांगले स्किलफुल आहात, पण तुमच्यामध्ये थोडंसं तुम्हाला डिसिप्लिनमध्ये राहावं लागेल. म्हणजे डिसिप्लिन इन द सेन्स की तुम्ही वेळेवर यायचं, असं नाही. म्हणजे कोणते शॉट कधी खेळायचे, किती बॉल किती सोडायचे, किती वेळ एका जागेवर बॉल करायचे, या छोट्या छोट्या गोष्टी पण डिसिप्लिनमध्ये काउंट होतात. त्याच गोष्टीला आपण जर दुसऱ्या भागाने बघितलं तर वेळेवर येणं, वेळेवर जेवण करणं, टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी करणं, पंक्च्युअलिटी, त्याच गोष्टी तुमच्या मॅचमध्ये रिफ्लेक्ट होतात. तुम्ही जर इथे डिसिप्लिन आहे तर तुम्ही मॅचमध्ये सुद्धा डिसिप्लिन राहाल. तर या छोट्या छोट्या गोष्टी चंदू सरांनी करवल्या आम्हाला, त्यांनी शिकवल्या गोष्टी, आणि ते झाल्यावर आम्हाला सक्सेस भेटलं. आणि ते सक्सेस म्हणजे आम्ही अनुभवलं की या गोष्टी केल्याने, असं वागल्याने सक्सेस भेटतं. किंवा आपण अशा टॅक्टिकल गोष्टी जर केल्या, कधी गेम स्लो करायचा, कधी कोणत्या विकेटवर बॅटिंग घ्यायची, कधी कोणत्या विकेटवर मुद्दाम बॉलिंग घ्यायची, तर या छोट्या छोट्या गोष्टी, टॅक्टिकल गोष्टी आम्ही शिकल्या चंदू सरांपासनं. आणि तेच म्हणजे मी तर म्हणेल की मी ज्या गोष्टी तिथे त्या गोष्टी मी तिथे करतो ग्राउंडवर, त्या म्हणजे ऑलमोस्ट 90% गोष्टी मी चंदू सरांपासनं शिकलेलो आहे. एक गोष्ट मला अशी सांगशील, किंवा एक इन्स्टन्स असं सांगशील, एखादा किस्सा, तेव्हाची एखादी आठवण तुझी, की ती कायम, म्हणजे की ते आत्ता जे तू म्हणतोस की 90% मी त्यांच्याकडून घेतलेल्याच गोष्टी आहेत, त्यातली एक सर्वात स्ट्रायकिंग गोष्ट, आणि ती त्यांनी तुला कधी सांगितली, कुठे सांगितली, कशी सांगितली, किंवा तुला समजली त्यांच्या वागण्या बोलण्यात? नाही, म्हणजे आता आमचा मॅच होता छत्तीसगड सोबत, आणि मी 120 नॉट आउट खेळत होतो. आणि आम्हाला ऑलमोस्ट डिक्लेरेशनच्या आता मी 4 डाऊन 5 डाऊन जातो, तर माझी बॅटिंग जोपर्यंत संपते तोपर्यंत 8 विकेट 9 विकेट होऊन जातात. तर तेव्हा डिक्लेरेशनची वेळ होती आणि आम्ही वर होतो मॅचच्या. तर त्या मी 4 ओव्हर एका लेफ्ट आर्मला फक्त पॅडिंग करून टाकली. म्हणजे तो निगेटिव्ह बॉल टाकत होता आणि मी फक्त त्याला म्हटलं आता वेळ काढतो म्हटलं. तर मी आलो आणि टी ब्रेकमध्ये आलो. थर्ड डेचा टी ब्रेक झाला होता
आणि चंदू सर आले आणि म्हणजे मी चाललो होतो, चंदू सर समोरच बसले होते ड्रेसिंग रूममध्ये. तर त्यांनी खूप रागवलं मला. तू म्हणे की जर आपण हा मॅच जर हरलो म्हणे तर मी तुला पाण्यात टाकील, तुला मी विहिरीत टाकीन. मी एकदम घाबरलो. मी नवीन होतो तेव्हा. म्हणजे मी घाबरलो. मी म्हटलं काय काय बोलताय सर, कसे बोलताय? म्हणे की आता आपल्याला रन्स करायचे होते, तू सेट होता तिथे, तू 4 ओव्हर त्याला मेडन खेळून काढले. तिथे तुझे 4 ओव्हरमध्ये जर 20 रन आले असते किंवा 15 रन आले असते तर आता आपण डिक्लेरेशन थोडं अजून लवकर करू शकलो असतो. आणि जर बाय चान्स त्यांचे जर आता आज 4 विकेट नाही पडले आणि उद्या ते जर खेळून घेतले तर आपल्याला तो 1 पॉईंट 3 पॉईंट एक्स्ट्रा असते. जो मॅच ड्रॉ झाला, आपल्याला जिथे 6 पॉईंट घ्यायचे तिथे आपल्याला 3च पॉईंट भेटेल. तर मग आपल्याला मुश्किल होऊन जाईल पुढच्या यासाठी. म्हणजे त्यांचं जे थिंकिंग होतं ते खूप म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या याच्यासाठी होतं की ते टीम खेळू शकते. मी म्हटलं सर ठीक आहे, म्हटलं मी कव्हर अप करण्याचा प्रयत्न करतो. तर मी गेलो आणि मग थोडे शॉट्स खेळले, थोडे क्विक रन्स केले आणि मग आम्ही डिक्लेअर केला. तर नशिबाने आम्ही त्याच दिवशी 4 विकेट काढले आणि थोडंसं रिलॅक्स झालो. तर सर म्हणे की 4 विकेट काढले म्हणून बरं आहे, नाहीतर आज तुला सोडलं नसतं. ओके. ओके. चंदू सरांचे बरेच किस्से अक्षय वखरेशी पण आपण ज्या गप्पा मारल्यात पहिल्या सीझन बद्दल त्याच्यात आहेत. पण पुढे जाताना ती 2 टायटल्स तुम्ही चंदू सरांबरोबर जिंकलीत. वसीम होता, गणेश सतीश होता. त्या 2 टायटल्स नंतर एक सीझन जिंकू शकला नाहीत. कोविड ब्रेक आला. त्याच्यानंतर फैज 1च वर्ष होता. चंदू सर नव्हते, वसीम नव्हते, गणेश सतीश नव्हता. तो जो चंदू सरांचा एक फेवरेट लाडका त्यांचा तरुण खेळाडूपासून तू एकदम सीझन्ड आणि सिनियर खेळाडू झाला होतास. तर त्यावेळेस परत सुरू करना पडा का तीच फिलॉसॉफी परत फक्त तुझ्या यंगस्टर्सना पुढच्या पिढीला पास ऑन करण्यासाठी वेगळं काही करावं लागलं? नाही म्हणजे सर कसं आहे की जे आता चंदू सर गेले ते आपले शिकून गेले. ते असताना जे प्लेयर्स होते त्या गोष्टी त्यांना माहिती होत्या की कसं करायचं, काय काय. गणेश सतीश होता, वसिमदा होते सर, म्हणजे ऑलमोस्ट सगळेच जण होते. मोहित काळे होता त्यावेळेस. म्हणजे ते सगळेच जण होते. हळूहळू ते सोडून गेले किंवा ते टीममधून बाहेर झाले, नवीन पोरं आले. तर त्यांनी त्या गोष्टी बघितल्या नाही आहे, त्यांनी त्या गोष्टी अनुभवल्या नाही जे आम्ही बोलले. आणि सर कसं आहे की तेच करतात, ते जे पोरं जे अनुभवतात तेच ते करतात. म्हणजे कोणी मला किती म्हणे असं कर तसं कर, पण जोपर्यंत मला स्वतःला फिजिकली अनुभव येणार नाही तोपर्यंत मी त्या गोष्टी करणार नाही. म्हणजे मी ज्या गोष्टी वागलो किंवा मी जगलो त्यांच्यासोबत, त्या गोष्टी मला आतमधून माहिती आहे की असं केल्याने खरंच होते. पण जे आताचं जे जनरेशन आहे की आताची जी आमची टीम आहे त्यांना तसं नाही माहीत. त्यांना जर म्हटलं की तू 7 वाजता इकडे जायचं नाही तर ते थोडी नाही ऐकणार. कारण की त्यांना त्या गोष्टीची तेवढी व्हॅल्यू नाही आहे. त्यांना माहिती आहे की त्यांचं पॅटर्न त्यांच्यासाठी काय वर्क करतं नाही करत. चंदू सरांचं असं नव्हतं की तुम्हाला हे करायचं आहे म्हणजे करायचं, तुमच्यासाठी ते वर्क करो किंवा ना करो त्या गोष्टी. राईट. मग या टीममध्ये या वर्षी विशेषतः 2024-25चा जो हंगाम आहे, तुम्ही लोक पहिल्या मॅच पासून टॉप गिअरमध्ये आहात. सीझनचा ब्रेक झाला तरी तुमचा काही गिअर खाली आलेला नाहीये. तिन्ही फॉर्मॅट्समध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता 2 फायनल्स, 1 सेमीफायनल अशी इंटरस्टेट मधली 3 फॉर्मॅट मधली अवस्था आहे. त्याचं सिक्रेट काय आहे अक्षय? म्हणजे सर सिक्रेट तर असं काही नाही आहे. पण बघितलं झालं तर आम्ही आमच्या स्ट्रेंथवर खेळत आहे. आम्ही गोष्टी सिम्पल ठेवायला पाहत आहे. जो जात आहे, आम्ही आपसात हेच बोलतो की जो जात आहे तो एक तर मॅच जिंकून या, नाहीतर मॅचला पुढच्या टीमपासून एवढ्या दूर घेऊन जा की पुढची टीम मॅचमध्ये येण्यासाठी खूप त्यांना एक्स्ट्रा एफर्ट्स टाकावे लागतील. आणि आम्ही असं काही एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी काही असं केलं नाही आहे की आम्ही 700 रन केले प्रत्येक मॅचमध्ये. आम्ही कितीदा तरी असं झालं की फर्स्ट इनिंग हरून परत आम्ही कमबॅक केला आहे. तर आम्ही बेसिक गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या गोष्टीवर म्हणजे त्याच्या जवळ म्हणजे खूपदा असं झालं आहे की आम्ही फर्स्ट इनिंगमध्ये कोलॅप्स झालो आहे. तर म्हणजे खूपशा गोष्टी अशा पण आहे की आता रणजी ट्रॉफी होते ती थोडं थंडीमध्ये होते आणि थंडीमध्ये असल्यामुळे तुम्हाला नवीन बॉल चांगला फेस करावा लागतो.
आणि त्यासाठी तुमचे ओपनर्स, नवीन बॉल खेळणारे तुम्हाला चांगले पाहिजे असते. तर त्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्याच्यामुळे आम्ही जिंकत पण आलो आहे, आणि जिथे थोडा छोट्या गोष्टी आहे तर तसं. फायनलमध्ये अंतिम सामन्यात तुमचा एक घरचा माणूस पलीकडच्या अवे ड्रेसिंग रूम मध्ये बसणार आहे. तो तुझ्याबरोबर तिन्ही रणजी ट्रॉफी फायनल खेळलाय तुमच्या विदर्भाच्या. सो तो किती वेगळं असणार आहे तुझ्यासाठी, ग्रुपसाठी, का सवय झाली आहे आता? म्हणजे तो प्लेयर आहे, आम्हाला माहिती आहे की तो कसा, त्याचा ॲटिट्यूड कसा आहे, त्याचे काय प्लॅन्स असतात. तर म्हणजे फक्त एक आहे की तो आमच्या अपोजिटमध्ये खेळत आहे, बस याच गोष्टी आहे. पण असं एवढा एकदम फरक पडणार नाही. माहिती आहे की भाई तो एकदम क्लास बॉलर आहे, तो 300 विकेट घेऊन आहे, तो रन्स करून आहे. पण एवढं मला नाही वाटत की या गोष्टीचा एवढा मोठा, म्हणजे इनफॅक्ट तुम्ही बघितलं जाल तर आम्हाला ॲडव्हान्टेज आहे की आम्ही त्याला ओळखतो. पुढच्या तो आमचा प्लेयर आहे आणि आम्ही त्याला ओळखतोय, तो आमच्यासाठी नोन आहे, तर आम्ही पण थोडं एक स्टेप वर आहे. ओके. आणि आता जाता जाता आत्ता तुला फायनलची तयारी करायची आहे. सो जायच्या आधी फक्त आम्हाला एक छोटंसं सांग ना, अजूनही महाराष्ट्रातल्या किंवा जगभरातले मराठी बोलणारे जे बघतायत, त्यांना अजूनही विदर्भाची सिनियर टीम जिंकते एवढंच माहिती आहे. तर त्यांना आपण एकदा आठवण करून देऊ की विदर्भ गेल्या दशकभर जसं सिनियर क्रिकेटमध्ये चांगलं करतंय, ते ज्युनियर क्रिकेटमध्ये पण अंडर 14 पासून कन्सिस्टंटली सगळ्या वयोगटांमध्ये चांगलं करत आहेत इंटरस्टेट टुर्नामेंट्समध्ये. पण त्याचं जे खतपाणी घालणारी तुमची जी नर्सरी आहे विदर्भातली, अजूनही नागपूर सेंट्रिकच आहे विदर्भ क्रिकेट? हो, म्हणजे सगळ्या जे मॅचेस आहेत ते म्हणजे बेस्ट फॅसिलिटीज मिळेल, पण ते नागपूरमध्येच आहे. पण आता म्हणजे तसं नाही राहिलं आहे. बाकीचे जे पण डिस्ट्रिक्ट्स आहे, अकोला झालं, अमरावती झालं, वाशिम झालं, बुलढाणा झालं, गोंदिया झालं, इकडे पण अकॅडमीज उघडल्या आहे आणि VCA सुद्धा त्यांना फॅसिलिटीज देत आहे. तर हळूहळू प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये क्रिकेट डेव्हलप होत आहे, आणि त्याचंच रिझन आहे की विदर्भ प्रत्येक एज ग्रुपमधून, म्हणजे असं नाही की नागपूरमधूनच पोरं आहे, बाहेरच्या डिस्ट्रिक्टचे पण पोरं आहे, तर सगळ्या डिस्ट्रिक्टमधून पण पोरं येतात आहे आणि तिथे चांगले परफॉर्म करून येतात आहे. इकडे ट्रायल्स देण्यासाठी येतात आहे, इकडे मॅचेस खेळण्यासाठी येतात आहे. तर सगळीकडे फॅसिलिटीज डेव्हलप केल्या आहे. अकॅडमीनी सुद्धा, डिस्ट्रिक्टनी सुद्धा, VCAनी पण सपोर्ट केला आहे. कोणा एकाच्या सपोर्टनी होत नाही, दोघांचा सपोर्ट लागतो. तर दोघांच्या सपोर्टनी सुरू आहे. त्यामुळे आपलं विदर्भ क्रिकेट ग्रो करत आहे. शेवटचा प्रश्न, की जे महाराष्ट्र क्रिकेटमध्ये मी बरीच वर्ष बघतोय की एक ड्रेसिंग रूम मध्ये सुद्धा पुण्यातली लॉबी असते आणि डिस्ट्रिक्ट मधल्या प्लेयर्सची लॉबी असते. तशी लॉबी क्रिएट होऊ न देण्यासाठी कर्णधार अक्षय वाडकर काय प्रयत्न करतो किंवा कसं अचीव करतो ते? तशी लॉबी तर तशीच झाली नाही आहे. कारण की जितके पोरं आहेत ते सगळे एका एज ग्रुपचे पोरं आहे, आणि म्हणजे डिस्ट्रिक्टमध्ये मोस्टली नाही राहत. जे पण रणजी ट्रॉफी खेळत आहे तर ते इकडेच प्रॅक्टिस करायला येतात, कारण की इकडे बेस्ट फॅसिलिटीज असते. किंवा असं म्हटलं जाईल की जे 23-24 वर्षाची मुलं आहेत ते कुठे जॉब पण करत आहे, त्यांना गव्हर्नमेंट नोकरी आहे, तर ते त्यांना नागपूरला जर जेव्हा मॅचेस नाही राहिले तर ते दुसरीकडे राहतात, बाकीच्या दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन ते आपली नोकरी करतात. तर असं काही असं म्हटलं नाही, म्हणू नाही शकत आपण की काही डिफरन्शिएट आहे की काही. ओके. ठीक आहे अक्षय, आत्ता आपण थांबूया, कारण जसं आपण म्हणलं की तुला अंतिम सामन्याची तयारी करायची आहे. पण पुढच्या वेळेस जेव्हा आपण गप्पा मारू तेव्हा आपण अक्षय वाडकरचा प्रवास, की जो नागपूर क्रिकेट अकॅडमी जायला लागल्यापासून आत्तापर्यंत विदर्भाचा, पुढच्या वेळेस गप्पा मारू तेव्हा तू विदर्भासाठी 2 रणजी ट्रॉफी जिंकलेला असशील का 3 रणजी ट्रॉफी जिंकलेला असशील? तुम्ही जेव्हा गप्पा माराल तेव्हा बघू, तेव्हा कळेल. येस. सो तुला अंतिम सामन्यासाठी तुला आणि संघाला शुभेच्छा. तुर्तास आपण थांबू. तुम्ही आम्हाला नक्की तुमचा अभिप्राय कळवा. विदर्भ क्रिकेटबद्दल काय जाणून घ्यायला आवडेल ते प्रश्नही सांगा. तुर्तास अक्षय वाडकर आणि अमोल कराडकर तुमची रजा घेत आहेत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.